मंडळी आपल्यासोबत आहे रामचंद्र यादव दादा आहेत आणि तुम्ही मच्छी विकता ना. हे मच्छी विकता इकडून ताजी ताजी मावरा घेतात आणि जे खेड्यापाड्यातला आहेत ते विकतात, चांगलं काम करतात. त्यांच्यापर्यंत चांगली ताजी ताजी मावरा पोचवतात, चांगलं काम करतात. उलटं यांच्याकडून मावरा जास्त घ्या, मी तर सांगेन यांच्याकडून जास्तीत जास्त मावरा घ्या. आणि बघा तुम्हाला ताजा ताजा असं नाही का पापलेट वेगवेगळ्या प्रकारचे मासले तुम्हाला भेटाल, कमी आणि जास्त वाले पण ना, दोन्ही ना. धन्यवाद. तर मंडळी आता आलो तर आपण जीवना कोलीवाड्यातला आलो, जीवना बंदरावर आलो जेटीवर. आणि जे बोटीत नाव आहे बघा, या गटकामध्ये असे मावरं मासली घेऊन येतात आणि तीच मासली लिलावामध्ये टाकली जाते. हे संध्याकाळचा लिलाव आहे. संध्याकाळच्या आता 6 वाजलेले आहेत. आता थोड्याच वेळात लिलावाला पण सुरुवात होणार आहेत. जीवना बंदरावर आपण आलेले आहेत आणि आजचं मावरं कमी दिसत आहे, थोडं कोलबी दिसत आहे. ते ऑक्शन पद्धती असते, ज्याची बोली जास्त असते त्याला तो दिला जातो. तर चला आता काय काय त्यातला मावरा आहे ते पण आपण बघणार आहोत. जीवना बंदरावर आपण आलेलो आहेत. संध्याकाळचा टाईम आहे, हा संध्याकाळचा मार्केट आहे. मंडळी आता आपण मार्केटमधून आलो, पट्टीवरून आलो आणि त्याच्यानंतर संध्याकाळ झाली आपल्याला यायला. आणि त्याच्यानंतर ते बघा रात्रीचे आपले माता भगिनी असतात, आपले जे कोले माता भगिनी असतात त्यांची मेहनत बघा, रात्रभर या कोलबी सोलतात. आणि ती कशी लावतात हे बघा, असे एक आहे फायबरचं आहे, हा बुचाचा थर्माकोलपासून बनवलं आहे त्यांनी. आणि त्याच्यावर या साईडला कोलबी निसली जाते आणि तीच ताजी ताजी कोलबी यावर सोडे लावले जातात. आपण म्हणतो 2000-2200 रुपये किलो स्ट्रगल असतो, मेहनत असते. रात्री 3-3 वाजेपर्यंत कोलबी सोलायला लागते. या साईडला शेरू आंटी दिसत आहे कोलबी सोलताना. आणि इतर आपल्या कोलनी माता भगिनी आहेत, त्यांची खूप मेहनत असते. शेरू आंटी कोलबी सोलताना दिसत आहे. ते कोलबी सोलल्यानंतर असे थर्मोकोलच्या पीस आहे त्याच्यावर असं लावले जातात आणि ही सुकायला जवळजवळ 2 दिवस लागतात. नमस्कार मंडळी, मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करतो चायनाच्या नवीन ब्लॉगमध्ये. मंडळी आपला सिवर्धन दौरा आहे आणि आज आपण आलेलो आहोत जीवना कोलीवाड्यातला आलेलो आहेत. आणि संध्याकाळचा टाईम आहे, संध्याकाळचा फिश मार्केट तो मागील व्हिडिओतला आपण एक्सप्लोअर केलेला. आणि आता आपण संध्याकाळी जाणार आहोत, बंदरावर लिलाव चालतात ते मार्केट आपण एक्सप्लोअर करणार. चला, संध्याकाळचा टाईम झाला आहे, 5 वाजलेले आहेत. काय काय मावरे येते ते पण बघणार होते. यामध्ये लिलाव बोली पद्धती चालते. चला, समोर दिसतो जीवना जेटी दिसते, ते जाऊ जीवना बंदरावर. आणि आता आलेले जीवना बंदरावर आलेले आहेत आणि या साईडला मोठा जेटीचा प्रकल्प सुरू आहे हे बघा. चला, आता जे लिलाव वगैरे असतात संध्याकाळचा लिलाव तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. कोलंबीचा कोलंबीचा ना, कोलंबी दिसत आहे. चला, आता काय काय ते बघूया. आता वारा पण झालेला खूप. आता आलो जीवना जेटीवर आलो आहे, बंदरावर आलो आहे. आणि आपण गेल्या टायमाला आलेलो तेव्हा जेटीचं काम सुरू होतं आणि आता सर्वच बदललं आहे. या साईडला जे आपले कोली बांधव असतात ते सकाळी गेलेले आहेत मच्छीला मावऱ्याला आणि आता आले तर आता 5-5:15 वाजता सुरू होते. अद्याप थोडा टाईम आहे. या साईडला बघा भरूनात काय मेहनत असते, ते जाला भरण्याचे काम सुरू आहे. जे आपले कोली बांधव असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे जाला भरण्याचे काम सुरू आहे. मला वाटतं सरग्याची झालं आहे या साईडला भरूनातला. आपल्या कोली बांधवांची मेहनत पण बघा तुम्ही यामध्ये. आणि या साईडला थोड्याच वेळेला तर या साईडला लिलाव पण सुरू होणार आहे थोडा. आता तर मंडळी आता आलो तर आपण जीवना कोलीवाड्यातला आलो, जीवना बंदरावर आलो जेटीवर. आणि जे बोटीत नाव आहे बघा, या गटकामध्ये असे मावरं मासली घेऊन येतात आणि तीच मासली लिलावामध्ये टाकली जाते. हे संध्याकाळचा लिलाव आहे. संध्याकाळच्या आता 6 वाजलेले आहेत. आता थोड्याच वेळात लिलावाला पण सुरुवात होणार आहेत. जीवना बंदरावर आपण आलेले आहेत आणि आजचं मावरं कमी दिसत आहे, थोडं कोलबी दिसत आहे. ते ऑक्शन पद्धती असते, ज्याची बोली जास्त असते त्याला तो दिला जातो. तर चला, आता काय काय त्यातला मावरा आहे ते पण आपण बघणार आहोत. जीवना बंदरावर आपण आलेलो आहेत. संध्याकाळचा टाईम आहे, हा संध्याकाळचा मार्केट आहे. या साईडला कोलबी दिसते बघा, कोलबी या साईडला दिसते कोलबी, टायनी कोलबी दिसते. आणि बघा ही मस्तपैकी मोठी कोलबी दिसते, सालू कोलबी बोलतात त्याला. त्याला एकदम फ्रेश स्क्वीड माकोल बोलतात त्याला. चला, आता थोड्या वेळात मार्केटला पण सुरुवात होणार आहे. आणि बोली पद्धती असते, ज्याची जास्त बोली दिला जाते. जीवना बंदरावर आपण आलेलो आहेत आणि हा संध्याकाळचा मार्केट आहे. मार्केटमध्ये जास्त कोलबीच दिसत आहे, एकदम फ्रेश ताज्या माकल्या एकदम. चला, आता हेच माकल्या लिलावामध्ये टाकतील. छोटे छोटे टोपल्या असतात त्या भरल्या जातात आणि तेच टोपल्या लिलावामध्ये टाकल्या जातात. साईडला ऑप्शन सुरू झालं आहे हे बघा. अशी बोली पद्धती असते.
या साईडला छोट्या छोट्या टोपल्या असतात आणि तेच लिलावामध्ये टाकले जातात आणि बोली पद्धती चालते. जास्तीत जास्त बोली असेल त्याला तो माल दिला जातो. आता कोलबी दिसतं जास्त करून. या साईडला दिसतात महिला वर्ग दिसतात कोलबी खरेदी करण्यासाठी आले. तीच कोलबी आता काही जण खरेदी करून मार्केटमध्ये विकायला घेऊन जाते. काही जण त्याचे सोडे काढले जातात. कोलंबीचे सोडे तुम्ही बघितलंच असणार. तिथं स्क्वीड माकली दिसतंय आणि मग त्याला जो पित्त असतंय हे बघा. हा पित्त जर फुटला तर काला होतं ना, काढण्याची प्रोसेस सुरू आहे. असं काढायला लागतंय हो. हा बघा, हा काला काला पित्त. कालवणा जर पडला ना पित्त, कालवणाचा कलरच चेंज होईल. या साईडला आपले जे कोली बांधव असतात ते बघा, हे कोलबी भरण्याचे काम सुरू आहे आणि असे टोपली असतात. या टोपल्यामध्ये असे भरले जातात. तेच मग लिलावामध्ये टाकले जातात आणि बोली पद्धती चालते यामध्ये. ज्याचा भाव जास्त त्याला ते दिले जातात. जीवना बंदरावर आपण आलेले आणि त्या साईडला लिलाव देखील सुरू झालेले आहेत. आणि जे काही साठणे असतात ते कोलबी घेऊन काही जण सोडे जे काढतात. आता सोडे कसे काढतात ते पण पुढच्या यामध्ये मी दाखवणार आहे, पुढे दाखवणारच आहे. चला असे दोन दोन टोपली ऑप्शनमध्ये टाकले जाते आणि दोन टोपली बघायला गेलं ते 6 ते 7 किलो असतील आणि ऑप्शन पद्धती चालते यामध्ये. आणि जे सर्व महिला वर्ग असतात ते कोलबी घेण्यासाठी गर्दी झालेली या साईडला. चला हे बघा, आपले कोली बांधव मेहनत करताना दिसत आहेत. आणि या साईडला दिसतात होड्या दिसतात. त्या मोठ्या होड्यातून अशा डिंगी गटका असतात, त्यामध्ये असा जो माल असतो आपला मावरा तो घेऊन येतात आणि तेच खांद्यावर घेऊन या साईडला ऑप्शन पद्धत चालते, लिलाव चालतात. आता संध्याकाळ झालेलं आहे, संध्याकाळचे 6 वाजून गेलेले आहेत. चला हे बघा, मावरं घेण्यासाठी फुल गर्दी आहे. आणि हा कोलबीचा जास्त बाजार दिसतो. म्हणजे सकाळी वेगळं मावरा असतं, म्हणजे सकाळी नेटचं मावरा असतं, सर्गे बांगडे का असतील ते. आणि आता संध्याकाळी आहे तो कोलबीचा बाजार आहे, तर कोलबी जास्त देतात. आणि महिला वर्ग काय करतात, हीच कोलबी मार्केटमध्ये घेऊन त्याचे सोडे काढून सोडे सुकवत असतात. विकत काही महिला घेतात, काही जणांची कोलबी होडी जात आहे. हे बघा, या साईडला आपले कोली बांधव मेहनत करताना दिसत आहेत. आणि जेटीचा खूप सुंदर असा मोठा प्रकल्प देखील आहे. मी मागच्या टायमाला आलेलो तेव्हा थोडा वेगळा होता, या टायमाला थोडा वेगळं जाणवतं आहे. या साईडला दिसतात किरवे, मोऱ्या बोलतो त्यांना. तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा. पडेल काय या साईडला दिसतात सर्व महिला वर्ग दिसतात, कोलबी घेण्यासाठी आलेले आहेत. लिलावामध्ये कोलबी घेण्यासाठी आलेले आहेत. चला हे सर्व साठणे दिसतात. काही पर्यटन देखील मावरं घेण्यासाठी या येत असतात. चला लिलाव बघूया आता. सफेद कोलबीचा एक टोपला गेला 1090 रुपयाला. तुमच्या बजेटनुसार तुम्ही माल घेऊ शकता, किती पाहिजे तेवढा. जीवना बंदरावर आपण आलेले आहेत. लिलाव सुरू आहेत या साईडला. संध्याकाळचे आता 6:30 वाजलेले आहेत. हळूहळू आता लिलाव कमी होतील, कारण आता मार्केट पण थोडा कमी आहे दिसतंय, माल कमी आहे. या साईडला बघा काय दिसलं आपल्याला, शेवूंड, लॉबस्टर साईज बघा कसल्या लॉबस्टरची, एक नंबर.
एक नंबरची शेवून दिसते. 790 एक, 800 800 एक, 800 एक, 800 एक, 810 810 एक, 810 एक, 810 एक, 810 एक, 810 दोन, 810 दोन, 820 820 एक, 820 एक, 820 830 दाखव फटाकते कशी. हा हे फटाकते एकदम भारी. शेवून घेतली यांची. या साईडला कोलबी दिसते. 2 टोपल्या गेल्यात 1100 रुपयाला. म्हणजे 2 टोपल्यांची जवळ 7 किलो कोलबी होईल आणि त्याची बोली झालेली 1100 रुपये. तर बघा जे माता भगिनी आपल्या महिला वर्ग असतात ते कोलबी हे चा लिलाव घेत असतात. पापलेटचा लिलाव सुरू आहे या साईडला. 800ला त्याची बोली झालेली आहे. या पापलेटांची एक जालीची बोली 800 रुपये झाली. या साईडला जे आपले बोटी असतात त्यांना पण भरपूर खर्च असतो. बघा जे मशीन असतं त्याचा ऑइल चेंज करण्याचं काम सुरू आहे. आपण नेहमी देखतो की मावर जाम भेटलं, पण त्याला जे मेहनत असतं ते खूप असते आणि त्याला लागणारा पैसा देखील खूप असतो. आता हे मशीनचं काम या साईडला सुरू आहे. या साईडला कोलबी शॉर्टेज करतात आणि त्या साईडला लिलाव सुरू आहेत. तर मंडळी संध्याकाळचा ऑप्शन सुरू आहे त्या साईडला. आपण जास्त काय घेतलं नाही, पण जरा कोलबी पण कमी वाटले. 2 टोपल्या 1100 रुपयाला लिलाव सुरू आहे. मग आता त्या 1100 रुपयाचा काय फायदा भेटणार. आणि आपण बोलतो कोलंबीचे थोडे महाग आहेत, पण बघा 1100 रुपयाला 2 टोपली. फक्त 7 किलो कोलबी असेल, 7 ते 7.5 किलो कोलबी असेल. आता काही जे महिला असतात त्या कोलबी विकत घेतात आणि त्याचेच निसून सोडे लावतात. त्यासाठीच मार्केट थोड्यानं आपण बोलतो भाव कमी जास्त आहे भरपूर, पण ते काय मेहनत असते. पूर्ण रात्रभर महिला असतात त्या कोलबी साफ करतात आणि त्याच्यानंतर ते असे थर्माकोलपासून असतात. ते मी पुढे आता थोड्या वेळाने इथून गेल्यानंतर दाखवणार आहे. तर आता मार्केट आपण एक्सप्लोअर केलं आहे. आता कोलबी कशी सोलतात आणि त्याच्यानंतर ती कशी असे लावली जातात ते पण यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. चला. संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:45. मंडळी आपल्यासोबत आहे रामचंद्र यादव दादा आहेत आणि तुम्ही मच्छी विकता ना. हे मच्छी विकता. इकडून ताजी मावरा घेतात आणि जे खेड्यापाड्यातलं आहेत ते विकतात. चांगलं काम करतात. त्यांच्यापर्यंत चांगली ताजी मावरा पोचवतात. चांगलं काम करतात. उलटं यांच्याकडून मावरा जास्त घ्या. मी तर सांगेन यांच्याकडून जास्तीत जास्त मावरा घ्या. आणि बघा तुम्हाला ताजा असं नाही का पापलेट वेगवेगळ्या प्रकारचे मासले तुम्हाला भेटाल. कमी आणि जास्त वाले पण ना दोन्ही ना. धन्यवाद. चला धन्यवाद. तर मंडळी हा संध्याकाळचा मार्केट होता. 5 वाजता तुम्ही या. तुम्हाला जर लिलाव वगैरे घ्यायचे असतील तर संध्याकाळी 5 वाजता या. कारण आता वाजलेले तर 6:45 वाजले आहेत. जवळजवळ 6 वाजता सुरुवात झाली. 5:30-6 वाजता लिलावायला 1 तासामध्ये आहे नाही संपला सर्व. आता मार्केट पण संपले. आता ती जी कोलबी घेते काही जण विकण्यासाठी फिश मार्केटला जाते. शिवजण फिश मार्केटला जाते. काही जणी त्याची कोलबी काढतील आणि सोडे तुम्ही बघणार आहात पुढे. आता इथून आपण गेल्यानंतर ते पण प्रोसेस मी यामध्ये ॲड करणार आहे की कोलबी कशा पद्धतीने सोलली जाते आणि कसे सोडे वगैरे लावले जातात. महिला वर्ग असतील ते रात्र 3-3, 4-4 वाजेपर्यंत ती कोलबी सोलत असतात. स्वतः मी प्रत्यक्ष काल 3 वाजेपर्यंत जागा होतो आणि बघितलंच की किती मेहनत आहे यामागे. 2,000-2,200 रुपये किलो आपण म्हणतो सोडे महाग आहेत, पण त्यामागे खूप स्ट्रगल असतो, खूप मेहनत असते. ते पण यामध्ये मी तुम्हाला आता इथून गेल्यानंतर लाईव्ह दाखवणार आहे. चला आता थेट कोलबी वगैरे कशी सोलतात आणि सोडे कसे लावतात ते या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. चला आता इथून मार्केट आपलं झालेलं आहे. आता पुढे भेटू आपण. चला. आता हीच कोलबी आहे. ही सोलायला दिसायला घेतील आणि याचे सोडे काढले जातात. मंडळी आता आपण मार्केटमधून आलो, पट्टीवरून आलो आणि त्याच्यानंतर संध्याकाळ झाली आपल्याला यायला. आणि त्याच्यानंतर हे बघा रात्रीचे आपले माता भगिनी असतात, आपले जे कोले माता भगिनी असतात त्यांची मेहनत बघा. रात्रभर या कोलबी सोलतात आणि ती कशी लावतात हे बघा. अशी हे काय फायबरचं आहे. बुचाचा थर्माकोलपासून बनवलं त्याने आणि त्याच्यावर या साईडला कोलबी निसली जाते आणि तीच ताजी कोलबी यावर सोडे लावले जातात. आपण म्हणतो 2,022 रुपये किलो आहे, पण त्या 2,022 रुपयासाठी किती मेहनत असते. रात्री 3-3 वाजेपर्यंत कोलबी सोलायला लागते. या साईडला शेरू आंटी दिसत आहे कोलबी सोलताना आणि इतर आपल्या कोलनी माता भगिनी आहेत त्यांची खूप मेहनत असते. शेरू आंटी कोलबी सोलताना दिसत आहे. ते कोलबी सोलल्यानंतर असे थर्माकोलच्या पीस आहे त्याच्यावर असं लावले जातात आणि ही सुकायला जवळजवळ 2 दिवस लागतात. तर मंडळी हे आहे थर्माकोलपासून बनवलेल्या
सीट आहे, थर्मोकॉल सीट आहे आणि त्याला प्लॅस्टिक लावलेलं आहे. जी आपली सिमेंटची गोणी असते ते त्याला गुंतालेलं जातं आणि त्याच्यानंतर ते त्याच्यावर कोलबी सोलली जाते आणि ही कोलबी सोलल्यानंतर ताबडतोब बाजूला असे सोडे एक 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 करून लावावं लागते. खूप आपली माता भगिनींची मेहनत आहे यामागे. आपण म्हणतो की 2000 रुपये 2200 रुपये किलो आहे, सोडे महाग आहेत, पण ते साठी किती रात्रभर खूप मेहनत करावी लागते. आणि हे सोडे एक एक लावल्यानंतर कोलबी सोलून झाल्यानंतर एक एक लावले जाते. त्याच्यानंतर ते कडक उन्हामध्ये 2 दिवस सलग सुकायला लागते. तर चला, व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.